आजचा जो टॉपिक किंवा थंबनेल बघून तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलेलं आहे तर त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळेल, पण त्याच्या थोडंसं अपोजिट आणि वेगळी गोष्ट मी आज तुमच्याबरोबर बोलणार आहे. मी रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही जो सर्च केलेला आहे की वजायनल एरिया किंवा मग बट एरिया किंवा मग इनर थाय हे जर खूप काळं असेल, पिगमेंटेड असेल तर आपल्याला त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल. आता हा विषय जो आहे हा आपण कुठे बोलू शकत नाही फार, किंवा त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जात नाही. मग अशा वेळेला आपण इंटरनेटची मदत घेऊन आपण त्याच्यावर सर्च करत राहतो आणि असाच सर्च करत तुम्ही आता या व्हिडिओपाशी येऊन पोचलेला आहात. तर मला तुम्हाला हे सांगणं खूप गरजेचं वाटतं की आपल्या शरीराचा कुठलाही भाग हा इव्हन नसतोच. आपला प्रायव्हेट पार्ट जो आहे तो काळा आहे, पिगमेंटेड आहे, तो गोरा व्हावा, उजळ व्हावा यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात. पण त्याही आधी आपण जसे आहोत, जसे दिसतो, जो रंग, जो वर्ण आपल्याकडे आहे त्याबाबत आपण कायम ग्रॅटिट्यूड मानले पाहिजे, देवाकडे आभार मानले पाहिजे आणि आपण जसे आहोत तसे स्वतःवर आधी प्रेम करणं फार गरजेचं असतं. कारण तुमच्या या ॲटिट्यूडमुळे तुम्ही छान दिसत असता. मला हे सांगताना फार फार आनंद होतो की माझी जी फॅमिली आहे ती ग्रो होतीये आणि ग्लो होतीये. ग्लो आपण होणारच आहोत, पण त्याचबरोबरीनं ग्रो मानसिकतेनं होणं पण गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे तुम्हाला रिमाइंडर होतं की आपण भारतीय आहोत, आपल्यामध्ये मेलानिनचं प्रमाण हे जास्त असतं आणि म्हणूनच आपण थोडंसं आपला जो रंग आहे हा सावळा असतो. प्रत्येकजण इथे गोरं असत नाही, आपलं वातावरण इथलं तसं आहे, पण तरीसुद्धा आपण छान जे दिसत असतो ते आपल्या रंगामुळे नाही तर आपल्या विचारांमुळे आणि आपल्या पर्सनॅलिटीमुळे आपण छान दिसत असतो. आता आजचा जो विषय आहे त्यापेक्षा फार वेगळं बोलून झालेलं आहे, पण मी तुम्हाला सगळ्यात आधी हे सांगेन की आपला जो प्रायव्हेट एरिया आहे, प्रायव्हेट पार्ट आहे, जो वजायनल एरिया आहे किंवा बट एरिया आहे, इनर थाय आहे किंवा मग तुमच्या काखेतला काळेपणा असेल तर तो जरा उजळ व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते वाटणं अयोग्य नाही आहे. पण त्याचबरोबरीनं आधी आपण हायजीन पाळणं फार गरजेचं आहे आणि त्याबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा हायजीन न पाळल्यामुळे असा काळेपणा येतो. किंवा आणखीन कुठली कुठली कारणं आहेत, ही कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी काय उपाय करायचे हेही सांगणार आहे. पण त्याआधी ज्या गोष्टीचं रिमाइंडर मी तुम्हाला दिलेलं आहे की आधी स्वतःवर प्रेम करा आणि पर्सनॅलिटी किंवा मग आपल्या विचारांमुळे आपण छान दिसत असतो. कुठल्याही प्रकारचे लेप लावल्याने आपण सुंदर होत नाही. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय काय आहे तुम्हाला कळलेलंच आहे. तर आपला जो प्रायव्हेट पार्ट आहे तो काळा असण्याचं कारण काय किंवा कारणं काय आहेत ही आधी जाणून घेऊया. म्हणजे ती कळल्यानंतर आपण थोडेसे जे मनातून खट्टू झालेलो असतो ते आपलं शंकांचं निरसन झाल्यानंतर आपण जरा रिलॅक्स होतो. कारण मला असं वाटतं की कुठल्याही आजारावर औषध घेण्याआधी तो आजार काय आहे हे आपल्याला कळणं फार गरजेचं असतं. कारण त्याच्यावर उपाय होणार आहे की नाही हे तुमचं तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचं तुम्ही ठरवू शकाल की मी जी रेमेडी तुम्हाला सांगणार आहे ती किती दिवस करायची आहे की किती महिने करायची आहे आणि ती कशा पद्धतीनं इम्प्रूव्ह होणार आहे, त्याची गती काय असणार आहे हेही तुम्हाला लक्षात येईल. त्यासाठी आधी कारणं जाणून घेणं फार गरजेचं आहे. तर आधी आपण कारणं जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे अनुवंशिकता, हेरिडेटरी. डोळ्याखाली खूप काळं असणं किंवा काखेमध्ये काळं असणं किंवा प्रायव्हेट एरिया जो आपला आहे तो एक्सेसिव्ह काळा असणं ह्याचं कारण अनुवंशिकता असू शकतं. त्यामुळे आपल्याला हे कारण कळणं फार गरजेचं आहे. अनुवंशिकता जरी असली तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण जर त्याच्यावर उपाय केले, योग्य पद्धतीनं आपण जर का फोकस दिला तर ती गोष्ट जरा रिकवर व्हायला मदत होते. पूर्णपणे जाईलच अशी खात्री नाही, पण काही प्रमाणामध्ये त्यामध्ये फरक जाणवू शकतो. पण अशा वेळेला डॉक्टरचा सल्ला घेणं कधीही योग्य असतं. घरी तुम्हाला वाटल्यास तुम्ही या DIY रेमेडी करून बघा, पण जर का तुमच्या डोळ्याखालचं काळं म्हणा किंवा अंडरआर्म्समधलं जे काळं आहे ते जर जात नसेल तर मला असं वाटतं अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं असतं.
आता दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे हार्मोनल चेंजेस. हार्मोनल चेंजेस आपण जेव्हा वयात येतो त्यावेळेला मोस्टली होत असतात. म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर आपली स्किन एकदम मऊसर किंवा तुकतुकीत असते, पण तशी ती राहत नाही. जसं जसं आपण वयात येतो तसे हार्मोन्स चेंज होतात. त्यामुळे सुद्धा मुलांचे मुलींचे बऱ्याचदा जो त्यांचा रंग असतो त्याच्यामध्ये बदल घडून येतो किंवा त्यांचे जे इंटरनल पार्ट असतात, प्रायव्हेट एरिया असतात, ते जास्त काळे होऊ लागतात. त्या काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ते जास्त काळं झालेलं आहे. आणि त्यानंतर PCOD, PCOS किंवा मग कुठलेही असे हार्मोनल रिलेटेड जे विकार असतात त्यामुळे सुद्धा तुमचा प्रायव्हेट एरिया जो आहे तो काळा पडण्याची शक्यता असते. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा हार्मोनल इश्यूज होतात आणि त्या हार्मोनल इश्यूजमुळे आपला ठराविक एरिया जो आहे तो काळा पडतो. काही जणांची मान खूप काळी पडते, काही जणांचे काखेतलं काळेपणा जास्त वाढतो किंवा मग प्रायव्हेट एरिया जो आहे तिथे सुद्धा खूप काळेपणा अचानकपणे यायला लागतो. तर हे हार्मोनल इश्यूज असतात. यासाठी आपण हार्मोनल संतुलन ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे काही त्या पद्धतीचा आहार तसं घेणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपले हार्मोन्स बॅलन्स राहतील. आणि हार्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय असतो ते म्हणजे मेडिटेशन आणि प्राणायाम, योगा. यामुळे बऱ्यापैकी आपले हार्मोन्स जे आहेत ते कंट्रोलमध्ये राहतात आणि त्यामुळे तुम्हाला जाणवायला लागेल की तुमच्या स्किन टोनमध्ये सुद्धा फरक दिसायला लागतो. जर का तुम्ही रेग्युलरली योगा केलात तर तुमचा चेहरा उजळ व्हायला लागेल किंवा जर का तुम्हाला हातावर इथे असे पिगमेंटेशन असेल, बारीक 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 फोड असतात, तर ते सुद्धा जायला मदत होते. याचा अर्थ योगा आणि प्राणायाम तुमचे हार्मोन्स कंट्रोल ठेवायला मदत करतं. तेव्हा हार्मोन्स कंट्रोल ठेवणं हे गरजेचं आहे. तर हे एक कारण असू शकतं. आता तिसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे फ्रिक्शन. ओबेसिटी असेल, तुम्ही जर का खूप जाड असाल तर तुमच्या मांड्यांना मांड्या घासतात चालत असताना किंवा मग तुमची स्किन जी आहे काखेतली ती सुद्धा तुमच्या स्किनला खूप घासली जाते. तिथे घाम येतो, तो घाम तसाच राहतो आणि तो वेळच्या वेळी पुसला जात नाही. कारण ऑफकोर्स इंटरनल पार्टला आपण लगेचच कोरडं करू शकत नाही. घरी आल्यानंतर तुम्ही आंघोळ करता, पण 6-6, 7-7 तास तो घाम तसाच तिथे राहतो, फ्रिक्शन होत राहतं. यामुळे सुद्धा काळेपणा येतो. त्यानंतर तुम्ही कपडे कुठले वापरता हे पण महत्त्वाचं आहे. जर का नायलॉन किंवा हलक्या क्वालिटीचे आपण कपडे वापरले किंवा पॅन्टीज ज्या आहेत मोस्टली त्या हलक्या क्वालिटीच्या वापरल्या तर तिथे काळेपणा येतो. आणि म्हणूनच कॉटनचे कपडे शक्यतो इनरवेअर जे आहेत ते आपण कॉटनचे वापरावेत. ब्रीदेबल आणि लूज असे कपडे वापरणं गरजेचं आहे ज्यामुळे फ्रिक्शन होणार नाही. चौथं आणि अतिशय महत्त्वाचं कारण ते म्हणजे आपला जो प्रायव्हेट पार्ट आहे त्याचा आपण प्रॉपर हायजीन न ठेवल्यामुळे तिथे काळेपणा येतो. शिवाय आपल्याला आणखीनसुद्धा गोष्टींना फेस करावं लागतं आणि म्हणून हायजीन हे इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणींना पिरियड्सच्या आधी खूप वाईट डिस्चार्ज होत असतो किंवा पिरियड्स झाल्यानंतर सुद्धा अशी टेंडन्सी असते. तर मी अशा महिलांना, मुलींना सांगेन की अजिबात या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. जर का तुम्हाला वाईट डिस्चार्ज अगदी रेग्युलरली होत असेल, खूप प्रमाणात होत असेल, तर सगळ्यात आधी डॉक्टरांना दाखवणं फार गरजेचं आहे. कारण आतमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असू शकतं. त्यामुळे या संदर्भातली माहिती घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. जर का हा डिस्चार्ज होत असेल, वाईट डिस्चार्ज होतोय असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण रेग्युलरली ज्या थिन लायनर पॅन्टीज मिळतात, अगदी छोट्या असतात, त्या आपण रेग्युलरली वापरल्या पाहिजे. कारण तो एरिया हा सतत ओलसर राहिल्यामुळे सुद्धा आपली तिथली स्किन जी आहे ती काळी पडते किंवा त्याला दुर्गंधी यायला लागते. आणि म्हणूनच आपण तिथलं हायजीन पाळणं हे फार गरजेचं आहे. आणखीन एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे हेअर रिमूव्हल क्रीम. आपण मार्केटमध्ये मिळणारे जे हेअर रिमूव्हर क्रीम असतात ते वापरल्यानंतर बऱ्याचदा ते चांगल्या क्वालिटीचेही नसतात किंवा ते आपल्या स्किनला सूट करत नाहीत आणि त्यामुळे इरिटेशन येतं आणि तिथे काळेपणा यायला लागतो. त्यामुळे तात्पुरतं जरी आपल्याला क्लीन वाटलं तरीसुद्धा मला असं वाटतं त्या हेअर रिमूव्हर क्रीमनी आपण बिकिनी एरिया जो आहे किंवा आपला काखेतले जे केस आहेत ते त्यांनी क्लीन करू नयेत. एक तर वॅक्सनी करावेत किंवा चक्क तुम्ही रेझर वापरून सुद्धा तिथले केस कमी करू शकता. पण तुम्ही तुमच्या बिकिनी एरियाचे केस हे रिमूव्ह करणं गरजेचं आहे. ते तसेच ठेवले तरीसुद्धा तिथे जास्तीत जास्त काळेपणा यायला लागतो. त्यामुळे केस रिमूव्ह करणं, तिथलं हायजीन पाळणं हे खूप गरजेचं आहे.
आता मी तुम्हाला मस्ट डू इट लिस्ट सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला इंटिमेट एरिया जो आहे तिथले केस वेळच्या वेळी रिमूव्ह करणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हणाले तसं की कुठल्याही क्रीम्स तुम्ही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. वॅक्स किंवा मग रेझर हे 2 उत्तम पर्याय आहेत. त्यापैकी कुठल्याही पर्यायानं तुम्ही तुमचे केस रिमूव्ह करू शकता. नंबर 2 ते म्हणजे कुठल्याही प्रकारचे सोडियम ब्लीच आपण प्रायव्हेट एरियाला लावायचे नाहीत. कारण तिथली स्किन जी असते ती खूप नाजूक असते आणि ती तात्पुरती इरिटेट होईल, तुम्हाला त्रास तर होईल, पण त्यानंतर ती कायमची काळी पडेल. आणि म्हणूनच आपण अशा पद्धतीचे ब्लीच करायचे नाहीत. बट एरियालाही नाही, इनर थायलाही नाही, किंवा मग आपल्या वजायनल एरियाच्या आजूबाजूला तर अजिबातच अशा प्रकारचे ब्लीच वापरायचे नाही. जर का तुम्हाला तिथली स्किन एक्सफोलिएट करायची असेल तर आपल्या DIY रेमेडीजमधल्या काही रेमेडीज आहेत ज्यामुळे तुम्ही एक्सफोलिएशन करू शकता. जसं की तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये गुलाब पाणी टाकलं आणि त्यांनी तुम्ही जर एक्सफोलिएट केलं तुमचा बट एरिया जो आहे तिथे सुद्धा तुम्ही असं छान पद्धतीनं घासलं तर तिथलं सुद्धा पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होतं. त्यामुळे उटणं किंवा मग तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ किंवा मसुराच्या डाळीचं पीठ अशा प्रकारचे जी पिठं आहेत त्यामध्ये गुलाब पाणी घालून किंवा दूध घालून जर का तुम्ही तो एरिया एक्सफोलिएट केला तर उत्तम असतो. बाकी कुठलेही केमिकलयुक्त असे क्रीम्स किंवा एक्सफोलिएशन वापरायचे नाहीत. आता तिसरी गोष्ट ते म्हणजे तुम्ही वॉश कसं कराल. एकतर रेग्युलरली तुम्ही जेव्हाही वॉशरूमला जाता त्यानंतर तुमचं वजायनल एरिया वॉश करणं गरजेचं आहे. आणि वॉश करण्यासाठी तुम्ही हर्बल फेस वॉश देतात त्यांनी वॉश करायला हवं. कुठलेही केमिकलयुक्त जे साबण असतात ते साबण आपण अजिबात आपल्या प्रायव्हेट एरियाला इंटिमेट एरियाला वापरायचे नाही. त्यामुळे जास्त इरिटेशन होतं. जे कुठले हर्बल प्रोडक्ट्स असतील त्या हर्बल प्रोडक्टनी जर का तुम्ही छान क्लीन केलं किंवा वजायनासाठी एक वेगळ्या प्रकारचं वी वॉश म्हणून मिळतं तर ते वी वॉशनी जर का तुम्ही क्लीन केलं कारण ते माइल्ड असतं, ते माइल्ड जर का क्रीम तुम्ही वापरलं किंवा फेस वॉश किंवा काय म्हणूया आपण तिथलं जे व्ही वॉश आहे ते जर का तुम्ही वापरलं तर त्यामुळे इरिटेशन येणार नाही. आणि तिथल्या एरियाचा pH लेवल मेंटेन असणं फार गरजेचं असतं. केमिकलयुक्त साबण यांनी आपण खूप क्लीन करायला गेलो किंवा आपण पावडर जे पॉन्ड्स वगैरे अशा ज्या पावडर असतात त्या आपण लावायला गेलो तर त्यामुळे आपला pH लेवल कमी होतो आणि मग त्यानंतर प्रायव्हेट एरिया रिलेटेड जे काही इश्यूज असतात ते सुरू होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे अंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या इंटिमेट एरियाला प्रायव्हेट एरियाला कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर आणि बॉडी क्रीम आहे हे लावायची गरज नाही. त्याऐवजी जर का आपण ॲलोवेरा जेल त्यामध्ये व्हायटॅमिन E कॅप्सूल मिक्स केली, थोडंसं त्यामध्ये कोकोनट ऑइल टाकलं तर एक छानशी क्रीम तयार होते. ही क्रीम तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवू शकता आणि ही क्रीम तुम्ही रेग्युलरली अंघोळ झाल्यानंतर जर का लावलीत तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचा तिथला जो पार्ट आहे प्रायव्हेट पार्ट आहे तो हळूहळू त्याचा रंग हा बदलू लागलेला आहे, उजळ व्हायला लागलेला आहे. अर्थात ही गोष्ट तुम्हाला खूप महिने वगैरे करावी लागेल त्यानंतर ते होईल. पण काय म्हणूया तिथला pH लेवल मेंटेन राहील. त्यानंतर तुमची तिथली स्किन कायम मॉइश्चराईज आणि छान राहील, क्लीन राहील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियाज राहणार नाहीत. कारण ॲलोवेरा जेल हे अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी फंगल आहे. त्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेलचा तिथे छानपैकी वापर करू शकता. आता एवढं सगळं प्रवचन ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की आता सोल्युशन काय, ह्याच्यावर आम्ही काय सोल्युशन करायचं. तर मी मगाशी म्हणाले तसं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा की इंटिमेट एरिया हा 99% हा डार्क असतो. अगदी क्वचित काही जणांचा असतो तो खूप फेअर असतो. आणि म्हणूनच आपली जी स्किन आहे जसे आपण आहोत ते आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कॉन्फिडन्स जाण्याची गरज नाही. आपण ह्या गोष्टी छानपैकी ॲक्सेप्ट करायला हव्यात. मात्र हायजीन आपण पाळायला हवं आणि ते कसं पाळायचं हे मात्र मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता जर का आपल्याला असं वाटत असेल की अति जास्त डार्क आहे आणि आता मी सांगितलेल्या काही कारणांमुळे जर का ते डार्क झालेलं आहे तर ते कमी कसं करायचं, तर त्यासाठी नारळाचं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी कस्तुरी हळद
आंबे हळद जी काही हळद असेल तुमच्याकडे ती टाकायची चिमूटभर, मिक्स करायचं आणि रेग्युलरली रात्री झोपताना छानपैकी तिथे लावायचं आणि मग झोपून जायचं. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या पॅन्टीज ठेवाव्या लागतील कारण ते खूप येलो होणार, पण त्यांनी डेफिनेटली तुमच्या स्किनमध्ये फरक पडायला सुरुवात होईल. हा झाला घरगुती उपाय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं आंघोळ झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मॉइश्चरायझर, बॉडी क्रीम लावायची गरज नाही. त्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल, त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि नारळाचं तेल असं मिक्स करून छान क्रीम करायची. खूप फेटल्यानंतर त्याची क्रीम तयार होते. ती क्रीम तुम्ही त्या पार्टला लावा. काखेमध्ये तुम्ही लावू शकता आणि तुमच्या इंटिमेट एरियाला, पूर्ण वजायनल एरिया जो आहे त्याच्या आजूबाजूला लावायचं, आतमध्ये लावायला जायचं नाही. तुमचा बट एरिया आहे तिथे सुद्धा तुम्ही लावलं तर तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आणि आता तिसरं एक क्रीम मी तुम्हाला सांगणार आहे जे की तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल. ते क्रीम वापरल्यानंतर डेफिनेटली आपल्याला रिझल्ट्स मिळतात. बट एरियाला जर का पिगमेंटेड एरिया असेल आणि तिथे काळेपणा आला असेल, खूप छोटे छोटे असे पिंपल्स असतील, तरीसुद्धा हे या क्रीमनं डेफिनेटली जातात. आणि मेडिकलमध्ये जी आपल्याला क्रीम मिळते ती म्हणजे बेन्झॉईल पॅरॉक्साईड. तुम्हाला इथे दिसत असेल ही अशा पद्धतीची क्रीम तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ही क्रीम तुम्हाला 3 ते 4 महिने सलग लावायची आहे. तुमचा बट एरिया जो आहे किंवा वजायनलच्या आजूबाजूचा जो एरिया आहे, वजायनाच्या आतमध्ये आपल्याला अजिबात कुठल्याही प्रकारची क्रीम लावायची नाही. स्ट्रिक्टली आपल्याला ज्या गोष्टींमुळे हार्म होतो त्या गोष्टी टाळायच्या आहेत. सो बेन्झॉईल पॅरॉक्साईड जे आहे ते तुम्ही तुमच्या बट एरियाला किंवा मग इनर थाय जिथे तुम्हाला खूप काळेपणा वाटतो तिथे तुम्ही लावू शकता. काखेमध्ये लावू नका. हे फक्त इनर थाय आणि बट एरियासाठीच आहे. तर तुम्ही तिथे लावलं तर तुम्हाला लक्षात येईल 3-4 महिन्यानंतर फरक दिसतो आहे. तर हे होतं सोल्युशन आणि मी तुम्हाला सांगितलं तशा छोट्या मोठ्या काही टिप्स दिल्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि वाटला असेल तर मला नक्की सांगा. बरं, अगदी जाताना सांगतेय की घरच्या घरी बॉडी वॉश कसा करायचा हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा. आणि हा जो हर्बल बॉडी वॉश आपण घरी करणार आहोत तो तुम्ही तुमच्या इंटिमेट एरिया वॉश करण्यासाठी सुद्धा वापरू शकाल. इतका प्युअर आणि इतका चांगला घरच्या घरी बनवलेला असा तो असणार आहे, छान फ्रेग्रन्स असलेला. तर तो कसा बनवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हो, आम्हाला हर्बल बॉडी वॉश घरच्या घरी कसा बनवायचा हे जाणून घ्यायचं आहे. त्याची रेमेडी मी लगेचच घेऊन येणार आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.